मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही. वर्ष संपण्याच्या आणि नवीन वर्षाच्या आरंभानिमित्तानं समाज माध्यमातून तुका म्हणे सारख्या शब्दांचा वापर करून संतांचा अवमान कटाक्षाने टाळण्यात यावा, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा वारकरी आचारसंहिता परिषदेचे पूर्व महाराष्ट्र प्रमुख गोपाल महाराज पितळे मेहकर यांनी दिला आहे. जुने वर्ष संपून नवीन वर्ष सुरू होताना दरवर्षी 31 डिसेंबरला समाज माध्यमातून शुभेच्छा देण्याच्या नावाखाली वेगवेगळ्या संदेशांचा भडीमार होत असतो. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप यांसारख्या माध्यमातून मनोरंजक मीम्स आणि टवाळखोर संदेश प्रसारित केल्या जातात. यामध्ये कधी कधी टवाळीच्या उद्देशानं तुका म्हणे या शब्दाचा वापर करून विचित्र अर्थाच्या ओळी रचल्या जातात. दरवर्षी वर्षांताच्या वेळी असे प्रकार कमी अधिक प्रमाणात होत असतात. त्यामुळे कळत नकळत संतांचा अधिक्षेप होत असतो. जगात कुठेही नसेल अशी पंढरीच्या वारीसारखी अद्वितीय परंपरा महाराष्ट्रात आहे. हजारो वर्षापासून महाराष्ट्राच्या मातीत आपल्या शिकवणीतून सद्विचार पेरण्याचं काम संतांच्या मांदियाळीनं केलं आहे. त्यामुळे संतांविषयी सर्वसामान्यांच्या मनात असीम पूज्यभाव आहे. म्हणूनच अशा प्रकारचे विचित्र संदेश वाचण्यात आले की भाविकांच्या श्रद्धेवर आघात होतो. धार्मिक भावना दुखावणे कायद्यानं गुन्हा आहे. अशा प्रकारच्या संदेशांवर वारकरी आचारसंहिता परिषदेची करडी नजर असणार आहे. तुका म्हणे सारखे शब्द घालून टवाळखोर विनोदांचे प्रसारण केल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चितपणे केली जाते. या अनुषंगानं अनवधनानं का होईना संतांचा अवमान घडू नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असं आवाहन वारकरी आचारसंहिता परिषदेचे पूर्व महाराष्ट्र प्रमुख हरिभक्तपरायण गोपाल महाराज पितळे मेहकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केलं आहे. नमस्कार, मी गोपाल रंगनाथ महाराज पितळे, वारकरी आचारसंहिता परिषदेचा पूर्व महाराष्ट्र प्रमुख, ज्ञान मंदिर मठ मेहकर. या व्हिडिओतून मला सर्वांना आवाहन असं करायचं की 31 डिसेंबर आता तोंडावर आहे आणि त्या दरम्यान जुनं वर्ष संपलं आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या संदर्भात अनेक प्रकारच्या सोशल मीडियातून वेगळे मीम्स, विनोद हे सगळे प्रसारित होत असतात. त्याच्यामध्ये काही वेळेला असं लक्षात येते की तुका म्हणे शब्द वापरून एक विचित्र आणि टवाळखोर अशा अर्थाच्या ओळी रचून त्याच्यामध्ये तुका म्हणे शब्दाचा प्रकार केला जातो. वारकरी आचारसंहिता परिषद या बाबतीत कठोर आहे, करडी नजर आहे सोशल मीडियावर. आणि मी आवाहन करतो, विनम्र आवाहन करतो, हात जोडून आवाहन करतो की कृपा करून तुका म्हणे किंवा कोणत्याही संतांच्या वचनाचं किंवा नावाचा संदर्भ जर अशा टवाळखोर विनोदात जर आढळला तर धार्मिक भावना दुखावणे हा कायद्याने गुन्हा आहे. वारकरी आचारसंहिता परिषद तो विषय गांभीर्याने घेईल आणि योग्य त्या परिणामकारक कारवाईला सामोरं जावं लागेल. त्यामुळे माझी नम्र विनंती आहे सर्वांना की कृपा करून कोणत्याही संतांचा अवमान, अधिक्षेप, अपमान होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घ्या. रामकृष्ण हरी.